अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। दोस्तों, मैं इरफान खान एक वीडियो आपके सामने पेश कर रहा हूँ। कल 15 अगस्त यौम आज़ादी के मौके पर जो हमारे तलबा ने जो भी चीज़ें पेश की है, खुसूसन जो है वहाँ पर जब इस शहर के PSI, यहाँ के जो माजी सैनिक आए थे, उन्होंने किस तरीके से जो है रिएक्ट किया है। और सबसे बड़ी बात यह है कि उन्होंने जमकर तारीफ़ की हमारे बच्चों की, हमारे बच्चों के स्टेज डेयरिंग की, और हमारे बच्चों के अंदर जो गुण है, छुपे हुए गुण है, जो एकदम मजदूर वर्ग के जो है, या जिसको बोलेंगे हम एकदम BPL क्लास के जो पालक होते हैं इनके, वो लेवल के बच्चे, गवर्नमेंट स्कूल, जिला परिषद की स्कूल के जो बच्चे हैं, हमको उम्मीद नहीं थी इस तरीके से वो जो है, ये तीसरी से चौथी बार है, लेकिन एक खास मौका देखकर जब हमने उनके सामने हमारे बच्चों का प्रोग्राम पेश किया तो उन्होंने जो तासुरात दिए आप उसको ज़रूर देखिए। और ये हकीकत में हमारे लिए जो है यही एक अवार्ड है, यही एक जो है पुरस्कार है। और हकीकी तौर पे जब उन्होंने दिल से तारीफ की तो हमको ऐसा एहसास हुआ कि वाकई में हमारे बच्चे जो है, हमारा जो है, उनके पालक का, उनके माँ बाप का, हमारा और हमारे जो है शहर का और गवर्नमेंट स्कूल का नाम रोशन कर रहे हैं। आप जरूर ये जो है वीडियो देखिए, और उनका परफॉर्मेंस को देखकर, इनके परफॉर्मेंस को देखकर उनके माँ बाप जो है बहुत खुश हुए। आपके सामने पेश कर रहा हूँ मैं उनका ये वीडियो जो उन्होंने तासुरात पेश किया, आप जरूर देखिए। कदम 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 बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा। ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा। कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा। ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा। परंतु याच्यात बाईचा फोन आला की मला नाही म्हणताच येत नाही, मला टाळताच येत नाही. कारण काय भानगड आहे, म्हणजे त्यांच्यावरती माझं खूप जिव्हाळ्याचे संबंध झालेले खूप कमी वेळामध्ये. या ठिकाणी उपस्थित गावडे साहेब, आमचे सर्व माजी स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक सर्व या ठिकाणी उपस्थित, सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग. सर्वप्रथम मी पहिल्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो त्या मुलांकडे पण मला खूप आनंद झाला होता. आणि त्यावेळेस मी सरांना शब्द दिला होता की 15 ऑगस्टच्या वेळेस मी 100% या मुलांसाठी येण्याचा प्रयत्न करेन. परंतु आमचे प्रोग्राम चालू असल्यामुळे आणि बाईक रॅली चालू असल्यामुळे मला झेंडावंदनला येता आलं नाही. परंतु या मुलांचा प्रोग्राम आहे म्हटल्यानंतर मी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलो. त्या मुलांकडे बघितल्यावरती सर मला खरंच म्हणजे थोडासा हेवा वाटतो किंवा जेलस फील होते की बाबा मी लहान असताना कदाचित यांच्यामध्ये असतो तर माझा पण कॉन्फिडन्स खूप जबरदस्त असता जेवढा म्हणजे या मुलांचा कॉन्फिडन्स. ते छोटी मुलीचं वय बघितलं मला वाटतं की तिसरीला येते आणि तिचा जो कॉन्फिडन्स म्हणजे किंवा तिचा जे आत्मविश्वास आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे ती भविष्यात कुठेही गेली, तिला कधीही असं ऑन दी स्पॉट उभं केलं आणि तू ह्या विषयावर बोल किंवा तुला छान भाषण दे, तर ती मुलगी कधीही उठून इतक्या आत्मविश्वासाने की तिच्यासाठी म्हणजे जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे इतक्या चिखलाचा गोळा असतात. परंतु ते चिखलाच्या गोळ्याला तुम्ही काय बनवता, ती मूर्ती कशाची तयार करता ते खूप महत्वाचं आहे. ती मूर्ती तुम्ही म्हणजे ज्या तुम्ही जे आकार देण्याचं काम करताय ते अतिशय अभिमान. जे भविष्यात कधी काय मला करण्याची तुम्ही संधी दिली तर मी खरंच या मुलांसाठी काही करायला किंवा जी काही मदत लागेल ती करायला मी तयार आहे. अतिशय छान गोड मुलं आहेत. प्राणांची आहुती द्यावी लागली. परंतु आताच्या जमान्यामध्ये आपल्याला प्राणांची आहुती देण्याची आवश्यकता नाही, तर कोणाचे तर प्राण वाचवणे आवश्यक आहे. आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर जो कोणी संकटात आहे त्याला संकटात
संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण मदत केली प्रामाणिकपणे तरी आपल्या हातून एक चांगली देशसेवा होते. जसं की कोण ऍक्सिडेंट झालेला आहे आणि एखादा बाबा रस्त्याच्या कडेला पडलेला असेल तर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतो. एखादा कोण बाबा आजारी आहे त्याला बघणारे कोण नाही तर आपण त्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोच करू शकतो. त्याच्यावरती उपचार करू शकतो. कोणाच्या घरी काही अडचणी असतील काय भांडण चालू असतील आपण जाऊन त्यांची मध्यस्थी करून त्यांचं भांडण सोडवलं आणि पुन्हा ते एकत्र झाले. तर प्रत्येक गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कोणाचा ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्याच्यामध्ये जर कुणाला म्हणजे रक्ताची गरज असेल तर आपण ब्लड डोनेशन करून त्याचा जीव वाचवला. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण देश सेवा करत असतो. आणि तुम्ही या मुलांना खूप चांगलं शिक्षण देताय. तुम्ही या मुलांना खूप म्हणजे चांगल्या पद्धतीची देशसेवा घडवण्याच्या दृष्टीने तयार करताय. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला देखील या गोष्टीचा खूप म्हणजे समाधान वाटतं की सर म्हणजे मी ह्या अशा चांगल्या लोकांमध्ये मला वावरण्याची आणि यांच्यासोबत नोकरी करण्याची मला संधी मिळत आहे. तर मला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं आणि मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभार आहे. एवढं बोलतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नारायणगावच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये कार्यक्रम घेतला गेला आणि जिथे माजी सैनिकांना एक आदराने बोलवून त्यांचा सन्मान केला त्याच्याबद्दल खरंच कौतुक वाटतंय. सर्वप्रथम मी या नारायणगावचा नागरिक असून आज माझं वय 66 चालू आहे. मी पहिल्यांदा मस्जिदीमध्ये किंवा उर्दू शाळेमध्ये आलो आहे आणि इथे काय काय चालतं ते कळलं. याचं पाहून आणि ऐकून सगळं मला याला सार्थ अभिमान वाटला. इथली शिक्षक लोक जे पुण्यावरून इथे येऊन शिकवत आहेत ते कायमच इथं स्थायिक आहेत आणि मुलांसाठी जो मेहनत घेत आहेत मुलांनी केलेल्या भाषणांमधून ते प्रत्ययाला आले आणि ही शाळा खरोखरच प्रगती करील. बाकी शाळांनी त्याचा बोध घ्यावा असं मला वाटतं. काजी सर काजी सर आहेत आपले सबनीस विद्या मंदिरचे. ते सहज आमच्या ऑफिसमध्ये आले. पूर्वपरिचय आमचा तसा काही नव्हता परंतु त्यांचं ओजमी बोलणं त्यामुळे त्याला आम्ही नकार देऊ शकलो नाही. आणि तसेही सैनिक याला धर्म जात हा कुठलाही पंथ नाही. बिलकुल तो कोणाहीसाठी हेच असतो तत्पर असतो किंवा त्याच्यामध्ये हे होऊन जातो एकजीव होऊन जातो. त्याला हे धर्माची वगैरे कुठलं बंधन नाही आहे किंवा तो पाळतही नाही. त्यामुळे आम्ही कधी नकार देत नाही आणि त्याचा चांगला प्रत्यय आला. गावाने समाजाने तो हे घ्यावा त्याचा बोध घ्यावा आदर्श आणि एकत्र यावं मन मिळवावी काम करावी. देश नक्कीच प्रगती करेल. थँक्यू.